आणि दर्शनाचा आम्ही व्हिडिओ बनवून टाकला होता इंस्टाग्रामला. आम्हाला माफ करा. एडिट करून टाकला होता. आमची चुकी झाली. नाही याच्या पुढे आम्ही असं नाही करणार नाही. याच्या पुढे व्हिडिओ आम्ही बनवणार नाही. दुसरं कोणी बनवतो त्यांना दुसरं कोणी बनवू नका. तर नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ना प्लीज करून सर्वांनी बघा, कारण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. का विषय सांगतोय तुम्हाला. गेल्या 1 महिन्यापासून ज्या वेळेस महेश उंबरसाडाचं लग्न फिक्स झालं होतं, जेव्हा पब्लिकला माहीत झालं की महेश उंबरसाडा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतो, तेव्हापासून आपल्या पब्लिकनी एवढा ट्रेंड आणला होता ना की महेश उंबरसाडाने दर्शना झिरवाला दिला धोका. कारण अशा प्रकारचे व्हिडिओज, असे घाणेरडे व्हिडिओज सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत होते. का होत होते? कारण हा विषय खूप ट्रेंडिंग होता. कारण महेश उंबरसाडाचं लग्न होतं आणि बऱ्याच जणांनी वाईट व्हिडिओ इंस्टाग्रामवरती असो, यूट्यूबवरती असो, फेसबुकवरती असो किंवा व्हॉट्सॲपवरती असो बरेच व्हिडिओ शेअर केले आणि ते व्हिडिओज बऱ्याच जणांनी बघितले. कारण अशा व्हिडिओंना बरेच व्ह्यूज येत होते आणि जेवढे व्ह्यूज येत होते तेवढ्या जणांनी ते व्हिडिओ बघितले होते आणि लोकांनी बघून हा टॉपिक खूप ट्रेंडिंगला आला होता. आणि याविषयी दर्शना झिरवाला आणि महेश उंबरसाडाला सुद्धा माहीत होतं, तरी पण ते गप राहिले, काहीच बोलले नाही. पण आत्ताचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता महेश उंबरसाडा आणि दर्शना झिरवाचा, हा व्हिडिओ आत्तापर्यंतचा सर्वात घाणेरडा व्हिडिओ होता. घाणेरडा, मी काय बोलतोय, घाणेरडा. कारण हा शब्द स्वतः दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडांनी सुद्धा यूज केला की तुम्ही असे घाणेरडे व्हिडिओ का बनवतात. याच्या अगोदर कितीतरी व्हिडिओ बनवले की महेश उंबरसाडाने दर्शना झिरवाला दिला धोका, असे विचित्र आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे. पण ते कालपर्यंत बोलले नव्हते, पण ते आज बोलले. का? कारण त्यांची इज्जत तुम्ही घालवली. आता तुम्हा सर्वांना मी सांगत नाही, जे असे घाणेरडे काम करतात ना, जे असे घाणेरडे व्हिडिओ बनवतात ना, त्यांच्यासाठी खास करून. काय रे माकडांनो, तुम्हाला समजत नाही? पहिले हा व्हिडिओ बघा. दर्शना झिरवा आणि महेश उंबरसाडा काय बोलले, पहिले व्हिडिओ बघा. तर कालच आमचा एक रील्स एकाने टाकलेला, तर प्लीज असे रील्स नका टाकू. आता तुम्ही कॉमेडी वगैरे रील्स बनवता, तर मी काही नाही बोलली, कधी कोणाला मेसेज पण नाही केला की अशी कॉमेडी रील्स नका टाकू मजाकमध्ये. पण असे घाण तरी रील्स नका टाकू बाबा. ज्याची त्याची लाईफ आहे, त्याला कसं वाटत असेल, आता आमचे घरचे बघतील तर त्याला कसं वाटत असेल. ठीक आहे, माझ्यासोबत अंकुश आहे, मला समजून घेतो. आता तो तरी घरी सांगून लागेल, मी तर घरी सांगते तरी आमचे बाबा आई वगैरे समजून घेतात. पण प्लीज असं नाव खराब होईल असं व्हिडिओ नका टाकू. ज्याची त्याची लाईफ आहे, जरा तरी विचार करा. आणि असे रील्स आज माझा बनला, उद्या दुसऱ्यांचा बनेल, तर सर्वांनी असा व्हिडिओ बनवायला पाहिजे, असं की असा रील्स नका टाकू. नाही तर हे मुले तर काय पण करतील बाबा, कसे पण रील्स बनवतील. आता आम्ही मुले, ज्याची त्याची लाईफ आहे, असं थोडी ना. आमचा एक फोटो व्हायरल केला होता माझा आणि दर्शनाचा, तो ॲपचा AIच्या माध्यमातून केला होता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की बरेचसे म्हणजे आपले युट्यूब कलाकार असतील त्यांचा पण पुढे होऊ नये, त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहे ना. असं मला व्हिडिओ बनवू नका. आम्ही त्यांच्या घरी पण गेलो, त्यांना जरा शिकवला असा व्हिडिओ नाही बनायचा. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणारच आहे. जो व्हिडिओ पोस्ट करणारा त्याच्या मोबाईलमध्ये फेक ID जवळजवळ 10च्या वरती त्याच्या फेक ID, त्या पण पोरीचेच नावाचे आहे. तर प्लीज मी तुम्हाला हात जोडून सांगत आहे, अशी कोणाची नावाची बर्बादी नको करू. त्यांची पण म्हणजे जिंदगी असते. असं आज तुम्ही करत दुसरे दिवस तुम्ही एका दुसऱ्याचे पण ऑन कराल, त्याची नावाची बदनामी होऊन जाईल. त्यासाठी तुम्ही असं नको करू प्लीज. बघितलं? अरे माकडांनो, आता तरी सुधरा. स्वतः व्हिडिओ बनवून बोलते की असं प्लीज नका करू. जेव्हा ते टॉपिक व्हायरल होत होते ना, तेव्हा मी व्हिडिओसुद्धा बनवला होता आपल्या चॅनलवरती की प्लीज करून असं करू नका, कारण तुमच्या मनामध्ये बरेच डाऊट असतील. ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याच जणांचे डाऊटसुद्धा क्लिअर झाले आणि ते सॅटिस्फाय आहेत की आम्ही खुश आहोत, कारण तू सगळं समजावून सांगितलंस.
तर अशा प्रकारचे मी व्हिडिओज बनवले होते, त्यांनासुद्धा भरपूर व्ह्यूज आले होते, 2-2 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले होते. एवढ्या जणांनी तो व्हिडिओ बघितला, बऱ्याच लोकांना समजलं. पण अजूनही काही गाढव आहेत ते असे काम करत आहेत. प्लीज करून मित्रांनो असं करू नका. तुम्ही एकदा विचार करा ना, तुमच्या बायकोसोबत, तुमच्या मुलीसोबत किंवा तुमच्या बहिणीसोबत जर असं कुणी केलं, असे खराब व्हिडिओ बनवले, असे घाणेरडे व्हिडिओ बनवले, तर तुम्हाला कसं वाटेल? एकदा विचार करा ना तुम्ही, प्लीज विचार करा नक्कीच. किंवा तुम्ही तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या आईसोबत, तुमच्या पत्नीसोबत तुम्ही असे घाणेरडे व्हिडिओ बनवून टाका. कसं वाटतं तुम्हाला? लोक जर बघतील तर तुमची इज्जत जाईल ना, तुम्हाला लाज वाटेल ना, वाटेल की नाही वाटेल? मग तुम्ही असे का करतात? प्लीज तुम्ही असे करू नका. कारण हा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता महेशचा आणि दर्शनाचा, तो फक्त फोटो होता आणि तो फोटो घेऊन AI द्वारे हा व्हिडिओ तयार केला होता, तो पण घाणेरडा. शब्द कोणचा यूज करतोय? घाणेरडा. प्लीज असं करू नका, प्लीज करू नका. कारण माणूस आहे, माणूस चुकतो. तुम्ही सुद्धा कधीतरी चुकत असाल, मी सुद्धा चुकत असेल. पण अशा चुका तुम्ही जाणून बुजून करू नका ना. तुम्हाला माहिती आहे ही मी चुकी करतोय, तरी सुद्धा तुम्ही का करताय? प्रत्येक माणूस हा चुकत असतो, पण न कळत चुका होतात त्या वेगळ्या असतात, आणि आपण जाणून बुजून चुका करतात ह्या वेगळ्या असतात. तुम्ही स्वतःची इज्जत घालवता स्वतःच्या चुकीमुळे, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही स्वतःच्या चुकीमुळे दुसऱ्याची इज्जत घालवता, ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि परत जर असं तुम्ही केलं तर बघून घ्या, खरंच सर्व पालघरचे यूट्यूब कलाकार आम्ही एकत्र जमू आणि तुमचं पुढे काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. कारण चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बनवा, स्वतःला सिद्ध करा की मी काय आहे, मी कोणत्या प्रकारचा कलाकार आहे. हे तुम्ही चांगले व्हिडिओ बनवून स्वतःला सिद्ध करा ना. तुम्ही असे हे विचित्र व्हिडिओ बनवून स्वतःला काय स्मार्ट समजतात की माझे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात? कारण तुम्ही हा व्हिडिओ कशाला बनवला? व्हायरल होण्यासाठी. माझा व्हिडिओ व्हायरल होईल, माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढतील, कारण या दोघांमुळे ह्यांची इज्जत जाईल. कारण ह्याच्यापुढे सुद्धा तुम्ही त्यांची इज्जत घालवली होती, तोपर्यंत त्यांनी काही बोलले नव्हते. पण आता तुम्ही खूप वाईट व्हिडिओ बनवला, आणि हे व्हिडिओ तुम्ही अजिबात बनवू नका. 2-3 व्ह्यूजसाठी तुम्ही हे व्हिडिओ बनवतात, पण त्यांची इज्जत जाते ना. त्यांच्या घरच्यांनी जर तो व्हिडिओ बघितला असता तर त्यांना कसं वाटलं असतं? त्यांनी तो व्हिडिओसुद्धा बघितला असेल तर त्यांना कसं फील झालं असेल, कसं वाटलं असेल की आपली मुलगी किंवा आपला मुलगा त्याची इज्जत कुणीतरी घालवतो, किंवा त्याची इज्जत दुसरी लोक कोणीतरी बघतायत, तर त्या आईवडिलांना कसं फील होत असेल? किंवा ज्यांचे तुम्ही व्हिडिओ बनवले होते महेश आणि दर्शनाचा, त्यांना कसं फील होत असेल? दर्शना झिरवा तर रडत रडत बोलत होती, एवढं तिला वाईट वाटलं. त्यांना जर असे व्हिडिओ बनवण्यासाठी हौस जर असली असती ना, तर त्यांनी स्वतःने व्हिडिओ बनवला असताना की बघा ही आमची इज्जत, असे आम्ही व्हिडिओ बनवतो. पण दुसरे व्हिडिओ बनवतात, दुसरी त्यांची इज्जत घालवतात. काय मित्रांनो, ह्याच्याचमुळे, याच कामामुळे आपला आदिवासी समाज सुधरत नाही. कारण एकमेकांवरती जलतात, हे खरं आहे, एकमेकांवरती जलतात. कुणीतरी पुढे जात असेल ना, त्याला मागे कसं खेचायचं, तो मागे कसा येईल, ह्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष देतात. तुम्ही ह्याच्यावरती लक्ष देत नाही की आपण त्यांच्यापेक्षा पुढे कसे जाणार. तुम्ही फक्त याच्यावरती लक्ष देतात की आपल्या पुढे जो गेलाय किंवा आपल्या पुढे जो जात आहे त्याला माग कसं खेचता येईल, याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष देतात. आणि ह्याच्याचमुळे आणि याच विचारामुळे, याच सोचमुळे आपला आदिवासी समाज मागे आहे. असे घाणेरडे व्हिडिओ बाकीच्या समाजाने बनवलाय का? नाही ना. बाकीच्या समाजातील लोकांनी बनवलंय का? नाही. कारण त्यांना स्वतःचं पडलंय की आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं पुढे जाणार, किती प्रगती करणार, ह्याच्यावरती जास्त लक्ष आहे. पण आपल्या समाजातील लोकांना फक्त दुसऱ्याला मागे कसं खिचायचं ह्याच्यावरती जास्त लक्ष आहे. आणि आपल्या समाजातीलच लोक आपल्या लोकांची इज्जत घालवतात, आपल्या लोकांना मागे खेचतात. तर प्लीज असं करू नका. मला खूप वाईट वाटते की आपला समाज, आदिवासी समाज हे नाव घेतलं आणि या समाजातील वाईट लोक आहेत आणि हे असं काम करतायत. मला खूप लाज वाटते. प्लीज असं करू नका. कारण मला खूप गर्व आहे, कारण माझा जन्म आदिवासी समाजामध्ये झालाय. तुम्हाला सुद्धा याचा गर्व असायला पाहिजे आणि आदिवासी या नावाची तुम्ही इज्जत केली पाहिजे आणि या नावाची तुम्ही इज्जत राखली पाहिजे.
बाकीच्या समाजातील लोकांनी हा जर व्हिडिओ बघितला असेल तर ते काय बोलत असतील, त्यांनी काय विचार केला असेल की त्याच समाजातील लोकांनी त्याच समाजातील लोकांची इज्जत काढली. हे असे करत असतील, हे यूट्यूबवरती काम करतायत की इज्जत घालवण्यासाठी हे व्हिडिओ बनवतात. त्यांना काय माहिती हा दुसऱ्याचा चॅनल आहे किंवा दुसऱ्याची आयडिया आहे. त्यांना तर असंच वाटत असेल की त्यांनीच हा व्हिडिओ बनवला असेल. त्यांना काय माहिती का, कारण त्यांना यूट्यूबबद्दल नॉलेज नसेल, इन्स्टाबद्दल नॉलेज नसेल. त्यांना वाटत असेल की या दोघांनी मिळून हा व्हिडिओ बनवला असेल. ज्यांनी हा व्हिडिओ बनवला होता ना, त्यांनी स्वतःच्या बऱ्याच आयडिया, फेक आयडिया बनवल्या होत्या आणि फेक आयडिया बनवून त्या आयडियांवरती हे व्हिडिओ अपलोड केले होते, रील्स अपलोड केले होते. विचार करा मित्रांनो, फेक आयडिया. तुमच्या नावाने तुमची आयडी बनवा आणि स्वतःला तुम्ही ब्रँड बनवा, चांगले चांगले पोस्ट करा, चांगले चांगले रील्स अपलोड करा. तुम्ही असे घाणेरडे व्हिडिओ बनवून दुसऱ्यांना कशाला बदनाम करतात. प्लीज असं करू नका. आणि हा व्हिडिओ मी कशासाठी बनवलाय, का बनवलाय बघा पहिले. आणि असे रील्स आज माझा बनला म्हणजे दुसऱ्यांच्या बनेल, तर सर्वांनी असा व्हिडिओ बनवायला पाहिजे, असं की असा रील्स नका टाकू, नाही तर हे मुले ते काय पण करतील. बरेचसे म्हणजे आपले युट्यूब कलाकार असतील त्यांचा पण पुढे होऊ नये त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहे. समजलंय? अजून जरी तुम्ही सुधरत नसाल तर पुढे काय करायचं आम्ही बघून घेणार. ओके. आणि या व्हिडिओला मी आज सांगत नाही लाईक करा, माझ्या चॅनलला मी सांगत नाही सबस्क्राईब करा, पण एकच सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपल्या आदिवासी बांधवांची कोणीतरी इज्जत घालवत आहेत आणि ती माणसं आपल्या आदिवासी समाजातीलच आहेत. आपला दुश्मन आपल्या समाजामध्येच आहे. खूप वाईट वाटतंय मित्रांनो, खूप वाईट वाटतंय खरंच. लवकरच भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हसत खेळत जगा. थँक्यू. बाय.